हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। तर हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। आणि आज आपण नवीन काहीतरी बनवणार आहेत आणि ते आहेत आपण जो कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो त्या कलशासाठी एक छान असं वस्त्र मी बनवणार आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। तर त्यासाठी बघा मी सुरुवातीला काय केलं, तांब्याचं माप घेऊन घेतलं आणि त्या मापानुसार एक प्लेट घेतली, जेणेकरून वस्त्र छान बसेल। तरी काय होतं, थोडं माप घेताना ना थोडे 2 ते 3 इंच जास्त घ्यायचं, जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण ते बांधतो तेव्हा ते थोडं कमी पडतं। त्यामुळे माप घेताना 2 ते 3 इंच म्हणजे जास्तच तुम्ही थोडं घ्या, ते परफेक्ट बसतं। मग इथे सुद्धा मी 2 इंच जास्त घेतलं होतं। तर मी काय केलं की एक छान असा वेल्वेटचा जे कापड मिळतात वस्त्र बनवण्यासाठी बघा, आता खूप मार्केटमध्ये आहेत किंवा त्याचे ब्लाऊजसुद्धा खूप छान बनतात। तर ते माझ्याकडे होतं पिंक कलरमध्ये, तर ते मी घेतलं आणि एका प्लेटच्या साहाय्याने म्हणजे एक प्लेट घेतली आणि त्याचं माप घेऊन त्या साहाय्याने कट करून घेतलं। आणि त्यासाठी मी खाली एक अस्तरचं कापड घेतलं, म्हणजे अस्तर लावण्यासाठी। तर तेही मापाने छान गोलाकार मापाने कट करून घेतले आणि त्यांना छान जॉईन करून घेतल्यानंतर मी अशी साईडला लेस लावून घेतली। कारण जेव्हा आपण असा लेसीचा वापर अशा गोष्टींसाठी करतो तेव्हा खूप छान त्याला असा लूक येतो आणि बघा किती सुंदर वाटते, कारण कलरसुद्धा पिंक आहे आणि त्यावरती अशी एक गोल्डन कलरची लेस लावली तर खूप छान दिसतं। आणि मग मी म्हटलं चला आपण एक स्वस्तिकसुद्धा बनवूया। तर बारीक अशी लेस घेतली आणि त्याने स्वस्तिक बनवलं। मी आधी खडूने त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि मग त्यानंतर मी छोट्या लेसने असं स्वस्तिक शिवून घेतलं, जेणेकरून ते छान फिट बसेल। बघा, मंगल कलश जेव्हाही आपण स्थापन करतो तर आपण त्याची पूजा करतो आणि कलशावरती स्वस्तिक वगैरे काढतो। आणि जेव्हा आपण असं वस्त्र वगैरे शिवतो ना, तर तो तांब्या जास्त घाण होणार नाही आणि दिसायलाही खूप छान दिसेल। तर बघा माझं हे स्वस्तिक इथं बनून तयार झालं। आणि स्वस्तिक कसं आहे, स्वस्तिक बनलं पण मध्ये असे टिंबे द्यायचे असतात, मग ते कसे द्यायचे म्हणून मग मी काय केलं, लेसला अगदी बारीक बारीक असं कट करून घेतलं आणि मशीनच्या साहाय्याने त्यांना म्हणजे रिव्हर्स आणि पुढे अशी करून मशीननेच ते पॅक करून घेतलं, जेणेकरून ते छान पॅक बसतील। त्यानंतर एक दोरी बनवली आणि मागे थोडासा कट केला अस्तरला आणि तिथून मी ही दोरी इन्सर्ट केली आणि ती छान तांब्याला बघा ह्या पद्धतीने खूप छान असं बसतं। आता याला आहे ना एक करायचं, मी साधी लेस लावली, पण तुम्ही जर लटकनची लेस लावली ना तर खूप सुंदर वाटेल। त्यानंतर तुम्ही याला पानंसुद्धा शिवू शकतात, पण ते ज्याची त्याची चॉईस आहे, पण हा कलशचं जे काही वस्त्र आहे ते खूप छान वाटतं। तर मी ह्या पद्धतीने बघा किती सुंदर वाटतं आणि स्वस्तिकसुद्धा खूप छान आलं। तर हे एक आहे सजेशन। तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।